जय श्रीराम मित्रांनो. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी एक गुड न्यूज आहे, जे की मी तुम्हाला तुमचा केमिस्ट्री हा सब्जेक्ट खूप इझी वेनी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ज्यांचंही कोणाचा बॅकलॉग असेल ते इझिली सब्जेक्ट निघून जाईल आणि ज्यांचा नसेल तर मे बी टॉप करेल. सो आणि मी तुम्हाला IMP's क्वेश्चन सांगणार आहे, त्याचे जे इम्पॉर्टंट आहे, जे की 101% येणारच अशा टाईपचे जे काही मेन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो विदाउट वेस्टिंग युअर टाईम आय एम स्टार्टिंग टू टीच यू अबाउट केमिस्ट्री. सो आजचा आपला टॉपिक आहे वॉटर ट्रीटमेंट अँड इट्स अनालिसिस. फर्स्ट युनिट आज आपण पाहणार आहे. लेसनवरूनच समजते की आपला जो लेसन आहे तो कशावरती डिपेंड आहे, वॉटरवरती. जो मी पाणी इथं आणलंच आहे, या पाण्यावरती आपल्याला स्टडी करायची आहे. वॉटर काय काय ट्रीटमेंट होतात त्या ट्रीटमेंट्स आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचं काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. सो सगळ्यात पहिला मेन पार्ट आहे वॉटरमध्ये हार्डनेस, जे की पेपरमध्ये विचारतातच. काय विचारतात? हार्डनेस. हार्डनेस म्हणजे नेमकं काय? हार्डनेस म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला क्षार, जे की पाण्यामध्ये राहते, ज्याच्यामुळे जे की पाणी आहे ते काय होते, खराब होते. आता हे हार्डनेसची प्रॉपर्टी नेमकं म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की बा आपण आपल्या गावरानी साध्या मराठी भाषेत पाण्याला हार्डनेसला काय म्हणतो, क्षार म्हणतो. बट हे करते काय पाण्यामध्ये, कशामुळे हे होते आणि याच्यामुळे होते काय? सो जर का हार्डनेस हे पाण्यामध्ये असेल तर ते काय करते, जे काही सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी आहे ती वॉटरची ॲब्झॉर्ब करते, किंवा पाण्यामध्ये जर का फेस येऊ नाही देत, ते झाले हार्डनेस. सपोज मी हे पाणी घेतलं आहे माझ्याकडे, सपोज हे काय आहे, पाणी आहे. जर का या पाण्यामध्ये काय असेल, हार्डनेस असेल, तर मी मग हे जे पाणी आहे हे काय होणार, जास्त फेस येऊ देणार नाही. हिंदीमध्ये म्हटलं तर झाग येऊ देणार नाही त्याला, किंवा जास्त ते लॅथरिंग काय करतं, ते प्रिव्हेंट करते, जास्त फेस येऊ नये देत. जर का मी याला सोबसोबत हे केला तर, किंवा निरमा गिरमा ॲड केला तर काय करते, प्रिव्हेंट करतं लॅथरिंग. सो याची पहिली डेफिनेशन काय झाली हार्डनेसची? हार्डनेस इज द प्रॉपर्टी म्हणजेच काय, तर कॅरेक्टरिस्टिक्स या फिर गुण वैशिष्ट्य. आता जे की पाण्याकडे आहे, द प्रॉपर्टी ऑफ वॉटर. कशाची हार्डनेस, कशाची प्रॉपर्टी आहे, वॉटरची. विच, जे की काय करते, प्रिव्हेंट करते, थांबवते, रोखते. प्रिव्हेंट दी लॅथरिंग. लॅथरिंग म्हणजेच काय, फेस किंवा चाप हिंदीमध्ये म्हटलं जाते. प्रिव्हेंट द लॅथरिंग ऑफ सोप, बोलतो साबण. झालं, ही एक झाली डेफिनेशन. आणखी दुसरी पण एक सोप्या भाषेत सांगण्याचं झाल्यास ते अजून पण याला आपण म्हणू शकतो सोप कन्झ्युमिंग, SOAP, सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी of water is called as hardness. ओके. सो साध्या आणि सिंपल भाषेत हे झालं हार्डनेस. हार्डनेस म्हणजेच काय, सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर, जे की पाण्याच्या मध्ये जर का आपण सोप निर्मा ॲड करते, काय फेस येऊ देत नाही, झालं तेच. किंवा जे की सोप काय करते, तो ॲब्झॉर्ब करते, कन्झ्युम करते. किंवा द प्रॉपर्टी विच प्रिव्हेंट लॅथरिंग ऑफ सोप. झालं. आता हार्डनेस नेमकं किती टाईप्सचे असतात? देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ हार्डनेस. फर्स्ट येते टेम्पररी हार्डनेस. आणि सेकंड टाईप आहे परमनंट हार्डनेस. ओके. सो आपल्याकडे हार्डनेस म्हणजे काय ते तर समजलं. आता याच्यातनी पण काही हार्डनेसचे 2 टाईप्स पडतात. एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकते, म्हणून मी तुम्हाला जस्ट इझी वेनी सांगत आहे डिफरन्स करून. हार्डनेस 2 प्रकारचे कसे आहेत तर पहिला आहे टेम्पररी हार्डनेस आणि दुसरा येतो परमनंट हार्डनेस. आता टेम्पररी हार्डनेसला कसं डिफाईन करू शकतो? जे हार्डनेस बायकार्बोनेट किंवा कार्बोनेट सॉल्टनी बनलेले असते. नेमकं हे हार्डनेस बनते कशापासून? आता आपण हार्डनेसमध्ये असल्यावर ते काय करते ते तर समजलं, पण हे हार्डनेस कशापासून बनते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हार्डनेस नेमकं बनते बायकार्बोनेट किंवा कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. तर आपण याची डेफिनेशन पाहूया, मग तुम्हाला इझिली समजूनच एकदम लक्षात येणार. सो टेम्पररी हार्डनेस कशाने बनते? द हार्डनेस
occur due to bicarbonate किंवा कार्बोनेट and hydroxide of calcium and magnesium. बघा, हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस कशाने बनते? कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट सॉल्ट्सने. ओके. आणि परमनंट हार्डनेस कशाने बनते? नॉन कार्बोनेट्स किंवा हेवी मेटलने. द हार्डनेस, पेपरमध्ये याची डेफिनेशन विचारू शकते, सो तुम्ही ही डेफिनेशन इझिली आहे, सो यू कॅन लर्न अँड write down in the paper. You will get marks. The hardness occur due to कॅल्शियमचं मी शॉर्ट फॉर्म फॉर्म्युला लिहित आहे, कॅल्शियम अँड मॅग्नेशियमचा mg. ओके, लक्षात येईल ना एवढं मोठं कॅल्शियम मॅग्नेशियम लिहिल्यापेक्षा. अँड हेवी मेटल्स. बघा, मी तर शॉर्टमध्ये लिहितो रिस्पॉन्सिबल फॉर हार्डनेस. तुम्हाला एकदम याच्यात लक्षात राहण्यासाठी बघा, ते नंतर सांगते मी. बघा, टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस. टेम्पररी नावावरूनच समजते की भाई हार्डनेस काही वेळापुरतं असेल, टेम्पररी असेल. आणि हे परमनंट हार्डनेस त्याच्यावरून समजते की भाई हार्डनेस कसं असेल, परमनंट असेल, हमेशासाठी असेल. राईट. सो आता आपण पाहिलं की भाई हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस बनते कशापासून? टेम्पररी हार्डनेस कशापासून बनते? बायकार्बोनेट्स किंवा कार्बोनेट्स किंवा हायड्रोक्साइड्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. जे काही कॅल्शियम अँड मॅग्नेशियमचे कार्बोनेट्स, जसं कॅल्शियम बायकार्बोनेट CaHCO3 किंवा कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, मॅग्नेशियम MgCO3 किंवा MgHCO3, याच्यामुळे काय होते? टेम्पररी हार्डनेस तयार होते. आणि तेच परमनंट हार्डनेस कशाने बनते? नॉन कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम किंवा हेवी मेटल, ज्याच्यामध्ये कार्बोनेट राहत नाही. जसं याच्यामध्ये कार्बोनेट राहतात, याच्यातनी कार्बोनेट राहत नाही. जर का तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल की कोणतं टेम्पररी आहे किंवा कोणता परमनंट आहे. आता दुसरं अजून एक याचं कॅरेक्टरिस्टिक काय, हे काय होते? काही वेळासाठीच आहे आणि हे काय परमनंटसाठी आहे. मग आता हे परमनंट, हे काही वेळासाठी हार्डनेस कसं काय? आपण हे हार्डनेस रिमूव्ह करू शकतो, म्हणजे टेम्पररी हार्डनेस हे रिमूव्ह केल्या जाते, बट परमनंट रिमूव्ह केल्या जात नाही. सो कसं आपण रिमूव्ह करायचं टेम्पररी हार्डनेस इझिली? सो जेव्हा आपण हार्डनेस कशामध्ये असते? वॉटरमध्ये. जर का आपण हे वॉटर बॉईल केलं तर याची हार्डनेस काय होते? निघून जाते. म्हणून डॉक्टर लोक आपल्याला म्हणतात की पाणी हे कसं गरम प्यायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये जो क्षार आहे तो मिटून जातो, जर का टेम्पररी असेल तर. सो द हार्डनेस, टेम्पररी हार्डनेसमध्ये आपण काय म्हटलं? आपण हार्डनेस काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. राईट. सो हे जे की हार्डनेस आहे, धिस हार्डनेस कॅन बी रिमूव्ह बाय, आता कशाने? बॉइलिंग वॉटर, पाणी गरम करून, पाणी उकळून. म्हणून उकळलेलं पाणी प्यायला सांगतात डॉक्टर. जर का ज्या पाण्यामध्ये जास्त क्षार आपण पाणी पित असेल तर आपल्याला किडनी स्टोन होण्याचे चान्सेस जास्त राहतात, कारण की त्यामध्ये काय असते? कार्बोनेट असते. आणि हे काय परमनंट हार्डनेस झालं. परमनंट हार्डनेस रिमूव्ह होत नाही, तुम्ही काही करा, कॅन नॉट बी रिमूव्ह. ओके. हे हार्डनेस आपण पाणी गरम करून
किंवा बॉइल्ड तेल इंग्लिशमध्ये काढू शकतो. सो दिस हार्डनेस कॅन बी रिमूव्ह. काय होते हे? रिमूव्ह होते बाय बॉइलिंग दी वॉटर आणि हे कॅन नॉट रिमूव्ह. ओके, तर हे झालं टेम्पररी हार्डनेस. आणि हे बनते कशापासून? कार्बोनेट सॉल्ट्स जसे की CaCO3 किंवा बायकार्बोनेट CaHCO3/2. कॅल्शियम झालं. आता मॅग्नेशियम घेऊ. मॅग्नेशियम कार्बोनेट CaCO3 किंवा MgHCO3 हे झालं. आता याच्यातनी हेवी मेटल्स पाहिजे जसं की सॉल्ट्स पाहिजे जसं MgCl2 किंवा MgSO4. आणखीन दुसऱ्या याच्यात येऊ शकते कॅल्शियम क्लोराईड किंवा कॅल्शियम सल्फेट. हे सर्व झालं टेम्पररी हार्डनेस. याच्यामध्ये सॉल्ट रिस्पॉन्सिबल फॉर हार्डनेस. बघा हे मी इथं लिहिलं आहे. सॉल्ट रिस्पॉन्सिबल फॉर हार्डनेस. कोणकोणते सॉल्ट रिस्पॉन्सिबल आहे हार्डनेससाठी? सो कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, हा एम आहे बरं, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट, हे सगळे सॉल्ट्स काय रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? हार्डनेससाठी. टेम्पररीसाठी कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट येतात आणि परमनंटसाठी नॉन कार्बोनेट सॉल्ट्स रिस्पॉन्सिबल असते. ओके, इथपर्यंत समजलं? हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकते. व्हॉट इज हार्डनेस? हार्डनेस म्हणजेच काय? सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर इज नोन ॲज अ हार्डनेस अँड द प्रॉपर्टी ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट द लॅथरिंग ऑफ सोप. तुम्ही दोनपैकी काहीही लिहू शकता किंवा दोन्ही लिहू शकता, काय हरकत नाही. ओके, आणि नेक्स्ट टाईप ऑफ जर का जास्त मार्क्ससाठी असला तर मग ते टेम्पररी हार्डनेस ते पण लिहू शकता. आता नेक्स्ट हार्डनेसला पण काय असते? हार्डनेस आपण मेजर करू शकतो की किती आहे. तर कोणती क्वांटिटी आपण मेजर करत असेल तर त्याला काय असतात? एक युनिट राहते. जसं की लेंथ आपण मेजर करतो तर कशामध्ये करतो? मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये. तसंच हे हार्डनेस पण आपण मेजर करतो तर त्याचे पण काय असणार? काही ना काही युनिट्स असणार. सो तेच मी सांगते तुम्हाला, युनिट्स ऑफ हार्डनेस. हे आपण इथं एवढं पाहिलंय. सो नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहे युनिट ऑफ हार्डनेस. मे बी विचारू शकते तसं. बट हे तर कंपल्सरी हार्डनेस यायलाच पाहिजे. हा, तर युनिट ऑफ हार्डनेस पहिला युनिट आहे याचा PPM. PPM म्हणजेच काय? पार्ट्स पर मिलियन. याचा फुल फॉर्म काय आहे? पार्ट्स पर PPM. नेक्स्ट सेकंड आहे मॅग्नेशियम पर लिटर. हे सगळे युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण हार्डनेस मोजू शकतो. दुसरा आहे तो डिग्री क्लार्क, ज्याला आपण असे लिहू शकतो. हे झालं डिग्री क्लार्क. नेक्स्ट येतो डिग्री फ्रेंच. ओके, हार्डनेस. याच्यामध्ये आपण हार्डनेस काय करतो? मेजर करतो. PPM मध्ये मेजर करतो किंवा मी मॅग्नेशियम पर लिटर, डिग्री क्लार्क किंवा डिग्री फ्रेंच. याचं रिलेशन पण काय आहे ते मी तुम्हाला देऊन देते. हे काही तुम्हाला न्यूमरिकलसाठी काम येणार. न्यूमरिकलमध्ये विचारलं जातं की हार्डनेस कॅल्क्युलेट, हार्डनेस जे की आहे ते तुम्हाला हार्डनेस दिलं जाणार आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार की हे PPM मध्ये करा किंवा याच्यात मग नंतर तुम्हाला याचे काम पडते किंवा विचारू पण शकते की याचं रिलेशन पण विचारू शकते. सो मी तुम्हाला रिलेशन सांगते. सो व्हेरियस युनिट सोबत जे काही रिलेशन्स आहेत ते आपण पाहूया. रिलेशन बिटवीन व्हेरियस युनिट ऑफ हार्डनेस. कोणकोणते हार्डनेसचे युनिट पाहिले आहे आपण? बघा, पहिला युनिट पाहिला आपण PPM म्हणजेच पार्ट्स पर मिलियन. नेक्स्ट पाहिलाय आपण मॅग्नेशियम पर लिटर.
राईट. देन डिग्री क्लार्क अँड डिग्री फ्रेंच. आता याचं आपल्याला काय पाहायचं आहे रिलेशन. पहिलं रिलेशन येते सो आला पहिलं रिलेशन आपण पीपीएम बद्दल पाहू. 1 ppm म्हणजेच काय पार्ट्स पर मिलियन. सो 1 ppm इज इक्वल टू 1 मॅग्नेशियम पर लिटर. पीपीएम आणि मॅग्नेशियम पर लिटर काय असते सेम असते. ओके लक्षात ठेवायचं. आणि इज इक्वल टू यांच्यातनी आहे डिफरन्स 0.01 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 0.07 डिग्री क्लार्क. ओके आता आपण क्लार्कशी रिलेटेड पाहू. हे पीपीएमशी रिलेटेड पाहिलं. आता क्लार्कशी रिलेटेड येणार 1 डिग्री क्लार्क इज इक्वल टू 1.43 डिग्री फ्रेंच. काय आहे फ्रेंच. आता पीपीएम मध्ये पाहिलं तर 14.3 ppm इज इक्वल टू. आता आपल्याला कशातनी पाहायचं मॅग्नेशियम पर लिटर. त्याच्यातनी काय असणार आहे सेमच असणार आहे कारण की मॅग्नेशियम पर लिटर आणि पीपीएम यांचं काय आहे सेमच आहे. ओके नेक्स्ट रिलेशन आपण पाहू विथ रिलेटेड टू फ्रेंच डिग्री फ्रेंच सॉरी. सो 1 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 10 ppm. 10 ppm आणि 10च काय आहे मॅग्नेशियम पर लिटर कारण की पीपीएम अँड मॅग्नेशियम पर लिटर काय सेम. पीपीएम बोलतो पार्ट्स पर मिलियन राईट. येस ऑफ कोर्स. देन 0.7 डिग्री क्लार्क. ओके लास्ट राहिलंय आपलं कसं मॅग्नेशियम. ते तर तुम्हाला माहित आहे जे पीपीएमचं आहे तेच ते येणार. मग ते लिहून द्यायची काही गरजच नाही. जे मॅग्नेशियम पर लिटरशी रिलेटेड पाहिलं तर जे पीपीएमचं आहे तेच त्याचं आहे म्हणून ते मी काही समजूनच जाईल तुम्हाला. ओके तेच ते आहे. इथपर्यंत पाहिलं आपण. आज पूर्ण रिकॅप करून देते आपण आज काय पाहिलं. सो फर्स्ट ऑफ आपण पाहिलाय वॉटर ट्रीटमेंट अँड ॲनालिसिसमध्ये हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय. हार्डनेस म्हणजेच काय होते हार्डनेस काय आहे एक प्रॉपर्टी आहे वॉटरची जे की काय कन्झ्युम करते सोप कन्झ्युम करते किंवा ते काय प्रिव्हेंट करते लॅथरिंग. हार्डनेस कशामुळे होतात. विच सॉल्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर हार्डनेस. सॉल्ट्स कोणकोणते रिस्पॉन्सिबल असते हार्डनेससाठी. हे कॅल्शियम कार्बोनेट. बघा मी इथं लिहिलं आहे सॉल्ट्स रिस्पॉन्सिबल फॉर हार्डनेस. ते कोणकोणते आहेत तेच जे की टेम्पररी हार्डनेस परमनंट हार्डनेससाठी जे सॉल्ट्स राहतात तेच हार्डनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. जसं की कॅल्शियम कार्बोनेट झालं कॅल्शियम बायकार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट हे सगळे सॉल्ट्स काय आहेत रिस्पॉन्सिबल आहेत हार्डनेससाठी. इथे शॉर्टमध्ये लिहून देते मी. These salts are responsible for hardness. Okay, so take your screenshot. जर का तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल सो यू कॅन टेक इट अँड आय एम एंडिंग द लेसन. बघा इथपर्यंत आपण पाहिलं आहे हार्डनेस म्हणजे काय. हार्डनेसची प्रॉपर्टी पाहिली आहे. टेम्पररी परमनंट हार्डनेस पाहिला आहे. टेम्पररी हार्डनेस कशामुळे होते कार्बोनेट सॉल्ट्स अँड बायकार्बोनेट सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आणि हे नॉन कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आणि हेवी मेटल्स. याच्यामध्ये फरक काय फक्त नॉन कार्बोनेट याच्यात नाही कार्बोनेट आहे. नंतर पाहिलं आपण ते नॉन कार्बोनेट कार्बोनेट येणारच नाही राईट. आणखी नेक्स्ट डिफरंट काय पाहिलं आपण हे जे हार्डनेस आहे काय आपण रिमूव्ह करू शकतो इझिली बाय बॉइलिंग वॉटर. आणि हे आपण कॅनॉट रिमूव्ह करू शकत नाही. इथपर्यंत पाहिलं. आता आपल्या या पाण्यामध्ये हार्डनेस आहे पण ते किती आहे मी म्हटलं आपण हार्डनेस मेजर करू शकतो. त्यासाठी मी हे युनिट्स दिलं आहे. पीपीएम पार्ट्स पर मिलियन मॅग्नेशियम पर लिटर डिग्री क्लार्क डिग्री फ्रेंच हे सगळे मेजर्स युनिट आहे. मेजरिंग युनिट आहे हार्डनेसचे. पण हे आपण मेजर याच्यातनी आहे किती प्रमाणात आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं. या पाण्यामध्ये हे जे की पाणी आहे या पाण्यामध्ये हार्डनेस किती प्रमाणात ते डिटरमाइन करण्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे आणि त्याला म्हणतात EDTA इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ॲसिड EDTA मेथड ज्याला आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड सुद्धा म्हणतो. सो हे EDTA मेथड मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवेल आणि जे की बहुत इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा. थँक्यू.